श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 101। कोण म्हणतं सत्ययुग यायला अजून वेळ आहे? सत्ययुग कधी प्रारंभ होणार यावर बरीच मतमतांतरे आहेत. यावर बोलणाऱ्या प्रत्येकाचे संदर्भ वेगवेगळे आहेत, तर्क वेगवेगळे आहेत, तसेच निरीक्षण वेगवेगळी आहेत. आपण पूर्वापार जे पंचांग अनुसरतो त्यानुसार कलियुग 4,32,000 वर्षांचे, द्वापार त्याच्या दुप्पट, त्रेता द्वापारच्या दीडपट, तर कृत त्रेताच्या दीडपट. श्रीकृष्ण अवतार समाप्तीपासून कली प्रारंभ झाला आहे. शंकर भट्ट कन्याकुमारीहून कुरोपूरकडे जाताना तिरुपतीजवळ कानिपाकम येथे तिरुमलदासांकडे काही दिवस थांबतात. त्यावेळी गुरुवारी तिरुमलदास श्रीपादांना चण्यांचा नैवेद्य दाखवतात. तेव्हा त्या चण्यांचे रूपांतर लोखंडात होते व त्यांची आपोआप मांडणी होऊन श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अशी अक्षरं उमटतात. त्यावर एक पांढरं पत्र प्रकट होते. त्यावेळी कागदाचा शोध नसल्याने भविष्यात निर्माण होणारा कागद. त्यावर सुशोभित काळ्या अक्षरात लिहिलेले होते, श्रीकृष्ण निर्वाण ख्रिस्तपूर्व 3102 या वर्षी 18 फेब्रुवारी रात्री 2:27:30 झाले. या प्रमादी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अश्विनी नक्षत्र होते. श्रीकृष्ण निर्वाणानंतर कलियुगाचा प्रारंभ, कलिप्रवेश झाला. म्हणजे आज 2024 साली कलियुगाची 5126 वर्षे झाली आहेत. तर आता एवढ्याच वर्षांनंतर सत्ययुग कसं? यावर श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा 1000 वर्षे असणार आहे असे श्रीपादांनी सांगितले आहे. व याच कालावधीत कल्की अवतारात श्रीपाद श्रीवल्लभ अवतरणार आहेत. आता मूळ विषय, सत्ययुग कधी येणार? शंकर भट्ट जेव्हा मरुत्वमलईच्या गुहेत पोहोचतात त्यावेळी त्यांना आधी व्याघ्रेश्वर भेटतो व वृद्ध तपस्वी शंकर भट्टास व्याघ्रेश्वराची पार्श्वभूमी सांगताना बद्रिकाश्रम क्षेत्रातील उर्वशी कुंडाजवळ तो पोहोचतो. तेव्हा ही सर्व श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा असल्याचे तेथील महात्मा सांगतात. श्रीपाद श्रीवल्लभांबाबत सांगताना ते म्हणतात की कलियुगाच्या शेवटी सत्ययुग येताच श्रीपाद श्रीवल्लभ श्री पीठिकापूरमध्ये मौलिक रूपाने अवतरतील. याच वाक्यात म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात पहिल्याच अध्यायात कन्याकुमारीहून कुरोपूरकडे जाताना पहिल्याच मुक्कामात शंकर भट्टास सत्ययुगाबाबत रहस्य सांगण्यात आले. म्हणजे शंकर भट्टाची एक एक धारणा, कॉन्सेप्ट पक्के करण्यात आले की श्रीपाद श्रीवल्लभ पीठापुरात अवतरले तो कलियुगाचा शेवट आणि सत्ययुगाचा ओनामा. सन 1320 मध्ये गणेश चतुर्थीला श्रीपाद श्रीवल्लभ पीठापुरात मौलिक रूपाने अवतरले आहेत. मला वाटतं की शंकर भट्टाबरोबर आपल्याही धारणा पक्क्या करूयात. म्हणजे याबाबत कुणाचीही काहीही मतमतांतरे असोत, माझे श्रीपाद श्रीवल्लभ व त्यांच्या चरित्रात जे सांगितले आहे तेच मी फॉलो करणार. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.